जे समोराचे देवी दिलीदलितांचे उद्धार केले जीवनाचे रंग दिलीदलितांचे उद्धार केले जीवनाचे रंग केले भारतीय राज्यघटना केले शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान दिलीदलितांचे उद्धार केले जीवनाचे रंग केले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान केला 14 आठवड्याचा सत्याग्रह मनस्मृतीचे केले दहन असे या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोण? त्यांच्या नावाचा अर्थ बालेदारचे स्वभावाने बालकाने अभ्यास करणारे साधकचे बौद्ध धर्माचे हे हेतू जनता सर्वसामान्याचा बदल घडून आणणारे समाजामध्ये आनंद घडून आणणारे हे धडक सत्याग्रह केला असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चतुर्थीच्या व्यवस्थेखाली अन्याय करणारे आपले समाज बांधव ज्यांना खायला भाकरी खायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सरकारने अधिकार सगळे मिळवून दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते अंधारले जीवन होते अंधारलेले जीवन दिसत नव्हता प्रकाशाचा किरण होते अंधारलेले जीवन दिसत नव्हता प्रकाशाचा किरण अवतरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचे नाव मला पुस्तकाच्या सहवासापेक्षा मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकाचा सहवास अधिक आवडतो. असे त्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असे विचार होते. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे त्यांनी क्रांतिकारी नारा दिला. शिक्षण हे वाकरीचे दूध आहे आणि तो प्राचीन करेल तो भूमिकाशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव होते रामजी व त्यांच्या आईचे नाव होते भीमाबाई. सूर्याचे देश जरी हटणार नाही माऊलीची वाय तरी फिरणार नाही. हा जन्म काय 1000 जन्म झाले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उत्तर तरी फिरणार नाही. हा जन्म काय 1000 जन्म झाले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उत्तर तरी फिरणार नाही. मी तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एक प्रसंग करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेपरला गेले. पेपर देऊन घरी आले. बाबा थांबले जेवायला बसला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ठीक आहे जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबाला म्हणजे बाबा तुम्ही नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या दिवशी परत देत जेवायला बसले. परत बाबांना बाबा तुम्ही नाही जेवणार बाबाकडे पुन्हा पण तिसऱ्या दिवशी 15 दिवशी 5 दिवशी झाल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आलं की माझं जेव्हा झाल्यानंतर त्या टोपीत भाकरीच राहत नाही माझी बाबा खातात काय त्यांना भूक नाही का लागत. त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 5 दिवशी बाबा आपले समोर होते आणि बाबांना विचार बाबा मी रोज तुम्हाला विचारतो बाबा तुम्ही नाही जेवणार आणि तुमच्या नंतर ठरलेलंच असते की भीमला तुमचा होत्या तुमचं झाल्यानं मी जेवतो पण बाबा माझं जेव्हा झाल्यानंतर त्या टोपीत भूकही जात नाही तुम्ही खाता काय मला भूक नाही का लागत. पण मित्र त्यावेळेला त्या बाबाला सामील होतं पण ते खायला करायला पाहिजे पण ते बाबाला करायला पाहिजे. भीमराव माझी भूक ज्या भाकरीने भागणारी नाही. तुम्ही एवढे मोठे व्हा तुमचं मोठे पण बघत नसतं पोट भरेल तुम्ही मोठे व्हा माझी भूक या अन्नाने आणि भाकरीने भागणारी नाही. तुम्ही मिळवलेल्या ज्ञानाला मागेल पराक्रमाला शरीराला ज्ञानाला आणि प्रतिदानाला तोड नाही. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गौरवला करण्यासाठी मी सुराज बोल आपल्यासमोर उभा आहे. एवढे बोल मी माझे भाषण संपवितो. जय भीम जय